धंदा स्वतःच्या पैशावर करायचा नसतो. त्याला आम्ही ओपीएम म्हणतो, अदर्स पीपल्स मनी. दुसऱ्याच्या पॉकेटमध्ये असलेल्या पैशावरती धंदा करायचा असतो, आणि आम्हीही तेच केलं. मग तुम्ही म्हणाल, साला दुसऱ्याच्या पैशावर धंदा करतो, मग तू काय करणार? तर तुमचं भांडवल काय? तुमची सचोटी, तुमचा नॉलेज, तुमचं काम करण्याची जिद्द, तुमची मेहनत. अरे रेसच्या घोड्यावरती लाखो रुपये लागतात, तर तुम्ही तर साला जिवंत माणूस आहात. घोड्यावरती लागतात की नाही? मग तुमच्यावर पैसे लागू शकत नाहीत. आणि पैसे मिळतात, पण तुमचं भांडवल काय असलं पाहिजे? तुमचं नॉलेज, तुमचा एक्सपिरियन्स, तुमची सच्चाई, तुमचं ब्रँड. आणि ब्रँड फक्त मोठ्याच लोकांचं असतं असं नाही हा. छोट्या छोट्या गोष्टीत पण ब्रँड असतं. तुम्हाला असं वाटतं लोकांना माहित नाहीये, पण तुम्ही दिलेल्या वेळेत किती वाजता येता? तुमचा इन्व्हेस्टर बघत असतो. तुमचा मामा, तुमचा काका, ज्याला पैसे समजा लावायचे असतील, तो बघतो की हा किती वेळात येतो. हा ना, हा लेट येणारा माणूस आहे. अशा माणसाला तुम्ही पैसे लावाल का हो? जो छोट्या छोट्या गोष्टीत खोटं बोलतो, तुम्ही अशा माणसावरती पैसे लावाल का हो? आणि आपण न कळत आपला ब्रँड खराब करत असतो. मगाशी मला म्हणाल ना, शॉर्टकट का नाही मानत निर्माण? भले 15 वर्ष लागले चालतील, पण नाव खराब करून चालणार नाही. त्यामुळे ब्रँड प्रत्येकाचा असतो. तुम्ही कसे वागता. माय नेचर इज माय फ्युचर. माय नेचर इज माय फ्युचर. मी कसा वागतो, मी कसा बोलतो, याच्यावर तुमच्याकडे पैसे जमा होतात. पैशाला तुटवडा नाहीये. आणि ही तर मुंबई तर माया नगरी आहे. इथे हवेत पैसे आहेत. काही लोकांना दिसतात, काही लोकांना दिसत नाहीत. त्यामुळे तुमचा ब्रँड सांभाळा, तुमची इंटिग्रिटी सांभाळा, तुमचा शब्द सांभाळा. याला फार महत्व आहे.